कळवण नाशिक रोड वरील आठंबे गावाजवळ 2 मोटारसायकलचा भीषण अपघात झाला। यामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले असून यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की कळवणपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या आठंबे गावाजवळ 2 मोटारसायकलींची समोरासमोर जबरदस्त धडक झाल्यामुळे यामध्ये दोन्ही मोटारसायकलींचा चक्काचूर झालाय। या अपघातामध्ये एक मोटारसायकलवरील 2 जण हे नंदुरबार जिल्ह्यातील आहेत, तर दुसऱ्या मोटारसायकलवरील 2 जण हे वणी येथील राहणारे असल्याचं समजतंय। काही प्रत्यक्षदर्शी प्रवाशांच्या म्हणण्यानुसार नंदुरबारहून येणाऱ्या मोटारसायकलवर त्यांनी खूप जास्त प्रमाणामध्ये मद्यप्राशन केलं होतं आणि ते अतिवेगानं मोटारसायकल चालवत होते। कळवणच्या पुढे जाताना त्यांना साकोरे गावाजवळ त्यांचा अपघात होणार होता, पण ते त्या जागेवर त्यांनी गाडीचा वेग सावरत तिथे वाचले। शेवटी त्यांनी पुढे जाऊन वणीहून कळवणकडे येणाऱ्या मोटारसायकलवर येणाऱ्या 2 मजुरांना समोरासमोर जबरदस्त धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात घडलाय। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच नांदुरी येथील पोलीस हवालदार योगेश गवळी आणि आदेश भामरे हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले। अपघातामध्ये जखमी झालेल्या 4 रुग्णांना कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार गंभीर जखमी असलेले शैलेश वळवी, सचिन मराठे, वेडावत, दुळवत, तालुका नंदुरबार हे 2 नंदुरबार जिल्ह्यातील असून तर दुसऱ्या मोटारसायकलवरील 2 जण हे वणी येथील असून ते कळवण येथील कोल्हापूर फाटा येथे मजुरी करण्यासाठी असून त्यापैकी एकाचे नाव दीपक गायकवाड विजय भोये असे असल्याचं समजतंय। पुढील तपास कळवण पोलीस करतात। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।